नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यातील मालगव्हाण गावात शनिवारी रात्री 11:30 वाजता पोलिसांनी कारवाई करत 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय. यांची किंमत 10,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी लहानू गंगाराम चव्हाण वर्ष 55 याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवार दिनांक 18 मे रोजी आरोपीस नाशिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरगाणा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लहानू गंगाराम चव्हाण याच्या राहत्या घरावर छापा टाकला. छाप्यात 500 ग्रॅम गांजा आढळून आला. तो पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या कारवाईत चव्हाणला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई दिलीप वाघ, संदीप पगारे, कैलास मानकर, जगदीश घुटे, रमेश चव्हाण, पंडित खिरकाडे यांनी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.